तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे मुंबई ईस्ट वेस्ट. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त आज ठाण्यातल्या टेंभी नाका येथील दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. त्याआधी रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत याही होत्या. दिघेंच्या स्मृतींना अभिवादन करून रश्मी ठाकरे या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मंडपात दाखल झाल्या. त्यांच्या हस्ते देवीची आरतीही करण्यात आली. आनंद दिघे यांनी 1978 साली टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाला सुरुवात केली होती. नवरात्रोत्सवाचे 9 दिवस ते स्वतः मोठ्या श्रद्धेनं देवीची उपासना करायचे. त्यामुळे एकसंध शिवसेनेत टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाला मोठं महत्त्व होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर या नवरात्रोत्सवाची सारी सूत्र ही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. पण रश्मी ठाकरे या दरवर्षी श्रद्धेनं टेंभी नाक्यावरच्या नवरात्रोत्सवात दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात. यंदा या नवरात्रोत्सवाचं 47वं वर्ष आहे.